हॅलो. तर आज संडे आहे, तर आज आमचा डे थोडा लेटच चालू झाला होता. नंतर चाय वगैरे घेतल्यानंतर आम्ही एखाद्या तासाने संत्रं खायला घेतले. तर हे जे संत्रं आहेत हे माझ्या नणंदबाईच्या घरचे आहेत. तर त्या दिवाळीला आल्या होत्या, तर त्यांनी खूप मोठी पेटी घेऊन आल्या होत्या. तर मी पण इकडे रूमवर घेऊन आली. नंतर हे आवरशिवर करायला घेतलं. म्हटलं चला झाडझूड करू. तर ही जी कवर आहे ही वॉटरप्रूफ आहे. ज्यांच्या घरी लेकरं वगैरे आहेत त्यांना खूप कामाचं आहे. तर मी लिंक याची डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही जाऊन तिथे बाय करू शकता. नंतर आता पावसाळा सुरू, जसं काही पावसाळा सुरू आहे तर कपडे पण व्यवस्थित वाढत नाही आहे. तर आदल्याच दिवसाचे कपडे हे ओले होते, म्हणून मी सकाळीच ते थोडे बाहेर वाळत घातले. नंतर बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे. खूप असं छान वाटत होतं सकाळी सकाळी. तर त्याचा पण मी व्हिडिओ काढून घेतला. नंतर आंघोळ वगैरे झाली, केस धुतले होते, आज संडे होता. तर नंतर स्वयंपाक वगैरे झाला. आधी रातची फरमाईश होती की मम्मी मी भाजी पोळी खाणार नाही, माझ्यासाठी आलूचा पराठा कर. तर मी त्याच्यासाठी स्पेशली आलूचा पराठा केला. नंतर हे बघा थोडे कपडे वाळत घातले, तर लगेच अर्ध्या एका तासांनीच पाऊस पुन्हा यायला लागला. तर कपडे काढले मी घरात आणून, मला वाळू घालावं लागले ते कपडे. नंतर इव्हिनिंगला गजानन महाराजची पोथी वाचली. मी रोज एक अध्याय वाचत असते. तर दिवाबत्ती केली, गजानन महाराजची पोथी वाचून घेतली. नंतर मी छान तूप बनवलेलं होतं. म्हणजे यावेळेस मी साय चांगली जमा झाली होती तर घरीच तूप बनवलं होतं. नाहीतर मला सासूबाई किंवा माझी मम्मी असं देते, तर मी अधिरासाठी आणत असते तूप. नंतर म्हटलं आता संध्याकाळी काय बनवायचं, तर मी मटकी भिजू घातलेली होती. तर मटकीची भाजी आणि पोळी बनवली. आणि आज आहे ना, म्हणजे आज संडेला मस्त आज मॅच होती वुमन क्रिकेट टीमची. तर आम्ही, म्हणजे माझं असं चालू होतं की मी स्वयंपाक बनवू का मॅच बघू. तर त्याच्यातच अर्धा जीव अडकलेला होता माझा मॅचमध्ये. तर आपली इंडिया विन झाली तर खूप चांगलं वाटलं की म्हणजे मुलींची जी वुमन टीम आहे ती आपली जिंकली. क्रिकेट टीम ही जिंकली. म्हणजे जर घरचा सपोर्ट असला तर गर्ल्स पण सगळं काही अचीव करू शकतात, तुम्ही बघू शकता. तर आम्ही जवळजवळ 12:30 वाजेपर्यंत हे क्रिकेटच बघितलं. म्हणजे सगळं स्टेटस वगैरे ठेवून म्हणजे खूप छान वाटलं असं हे की चला आता आपलं वुमन्स पण असे खेळ खेळत आहे जे मेन्स खेळतात. तर असा आमचा डे झाला. चला भेटूया नेक्स्ट.